Okay, so the processor controls the output devices connected to the output module based on the status of input devices and the program that has been stored entered into the PLC memory. So what is the say work of the processor? Just we have discussed in this case. The processor will execute the program as per. So the processor will simply execute the program depending on what are the inputs available. Okay, what are the inputs available and what is the program which is written into the memory. Okay, just like in the first lecture we have discussed. Say your mind is going to be programmed. तुमचं माइंड पण कसं आहे लहानपणापासून प्रोग्राम होत गेलेलं आहे आणि प्रोग्राम झाल्यानंतर जे इनपुट अवेलेबल असेल त्या इनपुटनुसार तुम्ही डिसिजन घेता. ओके, वी ऑलरेडी डिस्कस द एक्झाम्पल. सपोज तुमच्या समोर एखादा स्नेक आला. Okay, so suddenly a snake will appear in front of you. What you are going to do? Snake is an input for you. Now that image of the snake or snake, actual snake, is the input for you. That input is taken by your eyes. Your eyes are the input devices. Okay, तुमचे डोळे काय झाले आता विजन सेन्सर झाले. These are the input devices. They will capture the input. What is the input? That snake is in front of you. Okay, that input is given to your memory. That input is given to the brain is your processor over here. ओके, इनपुट कुठे गेलाय तुमचं की तुमच्या समोर स्नेक आहे, हे इनपुट गेलंय तुमच्या ब्रेनला. ब्रेन काय करेल मग आता? ब्रेन तुमच्या मेमरीमध्ये त्या रिलेटेड कुठला प्रोग्राम आहे का हे सर्च करेल. ओके, त्या स्नेकच्या रिलेटेड काही प्रोग्राम तुमच्या मेमरीमध्ये असेल तर त्याला हे करेल. आता प्रोग्राम म्हणजे काय? तुमच्या मेमरीमध्ये त्याच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन स्टोअर आहे का तो सर्च करतो. बट इफ तुम्हाला जर स्नेक म्हणजे काय, स्नेकचे कॉन्सिक्वेन्सेस काय असतात हे जर माहिती असेल तर ते मेमरीमधनं तो प्रोग्राम ब्रेनमध्ये एक्स्ट्रॅक्ट केला जाईल आणि तो एक्झिक्यूट केला जाईल. आणि तो एक्झिक्यूट केल्यानंतर तुमच्या दोन ॲक्शन असतील त्याच्यामध्ये. ओके, दोन ॲक्शन काय असतील? एक तर फ्रीज, जिथं आहे तिथं उभे राहणार, किंवा फ्राईट, तिथनं पळून जाणार. ह्या दोन ॲक्शन तुमच्या असणार आहेत त्या केसमध्ये. ओके, सो दिस इज हाऊ युअर गोइंग ब्रेन इज गोइंग टू बी प्रोग्राम. पण सेम थिंग एक छोटासा मुलगा आहे 1.5-2 वर्षाचा, त्याच्या ब्रेनमध्ये स्नेक बद्दलचा प्रोग्रामच नाही, स्नेक बद्दलची इन्फॉर्मेशनच नाहीये. तर तो काय करेल? त्याचं इनपुट तर सेन्स केलंय, त्याचे जे डोळे आहेत, दीज आर द विजन सेन्सर, आईज आर युअर विजन सेन्सर. त्यांनी ते इनपुट सेन्स केलंय की देअर इज अ स्नेक. ओके, बट द प्रोग्राम विच इज रिलेटेड, त्याची जी इन्फॉर्मेशन आहे, त्या स्नेकचे कॉन्सिक्वेन्स काय वगैरे, त्याची इन्फॉर्मेशन त्याच्या माइंडमध्ये किंवा त्याच्या मेमरीमध्ये स्टोअर नाहीये. ती स्टोअर नसल्यामुळे ब्रेनमध्ये एक्झिक्युशन होणार आहे प्रोसेसचं. पण तो प्रोग्राम जेव्हा एक्झिक्यूट होईल त्यामध्ये काय होईल की ही विल टेक इट ॲज अ टॉय, ही विल कन्सिडर इट ॲज अ टॉय. कारण लहान मुलांचा जो ब्रेन असतो त्याच्यामध्ये जे काय असेल ते खेळणं म्हणून यूज करतात ते. सो ही मे ट्राय टू कॅच दॅट स्नेक. ओके, सो दिस इज हाऊ ते PLC विल. PLCचा प्रोसेसर काय असेल? PLC प्रोसेसर सिम्पली एक्झिक्यूट द प्रोग्राम. विच इज स्टोर्ड इन टू द मेमरी ॲज पर द इनपुट अवेलेबल. तुमचं जे इनपुट अवेलेबल आहे त्या इनपुटच्या रिलेटेड जो प्रोग्राम असेल तो प्रोग्राम PLCच्या मेमरीमधनं प्रोसेसरमध्ये कॅरी केला जाईल आणि प्रोसेसरमध्ये तो एक्झिक्यूट होईल. ओके, so the processor is also referred as the central processing unit or CPU by some author. Here the subsection of the processor which actually perform the program execution is called as CPU. The microprocessor used in the processor depends upon the number of inputs to be monitored and the number of outputs to be controlled. ओके, आता एखाद्या पर्टिक्युलर PLC मध्ये मी कुठल्या टाईपचा मायक्रो कंट्रोलर यूज करायचा हे कशावर डिपेंड करेल? दॅट डिपेंड्स ऑन द हाऊ मेनी नंबर ऑफ इनपुट्स यू वॉन्ट टू कंट्रोल अँड हाऊ मेनी नंबर ऑफ आउटपुट यू वॉन्ट टू कंट्रोल. ओके, सो नंबर ऑफ इनपुट आउटपुट विल डिसाइड द processor. Number of input output will decide your processor. Now all of you are using the smartphone. स्मार्टफोन मध्ये आहे ना भरपूर व्हेरियंट्स आहे. तुम्हाला 5 ते 6 हजारापासून 1.5 ते 2 लाखापर्यंत स्मार्टफोन अवेलेबल आहे मार्केटमध्ये. ओके, मग सर्वांमध्ये एकच प्रोसेसर आहे का? प्रत्येकाचा प्रोसेसर वेगवेगळा आहे. का बरं? कारण त्यांची जी फंक्शनिंग आहे दॅट विल गोइंग टू बी चेंज. प्रत्येकाच्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी? ओके, सो काही जे प्रोसेसर आहेत, these some processors are designed to handle 3D graphics and all these things. The processors are fast. Processors are normally rated in terms of gigahertz. प्रोसेसरची जी स्पीड असतो ना तो नॉर्मली गिगाहर्ट्ज मध्ये रोटेट केलेलं असतं. 1.2 गिगाहर्ट्ज, 2.0 गिगाहर्ट्ज, 3 गिगाहर्ट्ज. ओके, दॅट इज द फ्रिक्वेन्सी. इन टर्म्स ऑफ द फ्रिक्वेन्सी, हर्ट्ज इज द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी. मीन्स हाऊ मेनी instructions it is going to be executed in one in particular period of time. So when it is the gigahertz, 1 gigahertz चा प्रोसेसर असेल
तर त्याला एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करण्याकरता 1 नॅनोसेकंड टाइम लागतो. ओके, 1 GHz प्रोसेसरला एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करण्याकरता 1 नॅनोसेकंडचा टाइम लागतो. जर तो 100 MHz असेल तर त्या केसमध्ये 800 MHz प्रोसेसर आहेत काही बेसिक हँडसेटमध्ये. 800 MHz प्रोसेसरला एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करण्याकरता 800 मायक्रोसेकंड लागतात. 800 मायक्रोसेकंड. सो दिस इज डिपेंड्स ऑन दॅट. सो बेस्ड ऑन युअर स्पीड, based on the how many number of input output you want to control, you are going to decide the processor. Larger the number of input and output and more complicated the control function is performed, the more powerful processor is required. जर तुमचे इनपुट आणि आउटपुट वाढत असतील आणि कॉम्प्लिकेशन्स वाढत असतील प्रोग्रामिंगचे, तर तुमचं प्रोसेसर वाढत जाईल त्यामध्ये. द व्हेरियस फंक्शन्स द मायक्रोप्रोसेसर आर. What are the various functions of the microprocessor? The first function of microprocessor it is monitor the status. पहिला फंक्शन काय आहे? तो स्टेटस मॉनिटर करतो इनपुट डिव्हाइसेसचं की इनपुट डिव्हाइसेस ऑन आहेत की ऑफ आहेत. दुसरं फंक्शन काय आहे? इट सॉल्व द लॉजिक ऑफ द युजर प्रोग्राम स्टोर्ड इन द मेमरी. ओके, सो व्हॉट एव्हर द प्रोग्राम यू आर रिटर्न इन टू द मेमरी, त्याचं जे लॉजिक असेल तो सॉल्व करतो. कोण सॉल्व करतो? दॅट फंक्शन इज सॉल्व बाय द, तू जाणार आहे मी तुझ्याकडे देतो. कंट्रोल द आउटपुट डिव्हाइसेस. It controls the output devices based on the status of input devices and user program. So first thing is that it will monitor the status of input devices. Second thing is that it will solve the logic of the user program which is stored into the memory based on the input devices. Then it controls the output devices based on the input devices and the user program. And then it communicates with the other devices like handheld programmer, personal computer, etc. Okay, so after that, this is the thing that is going to be happen and this thing is called as the your scan cycle. आणि शेवटच्या याच्यामध्ये काय करतो? He will communicate with the other devices. That devices may be programming devices, that may be handheld programmer, that may be dedicated terminal, or that may be your PC, personal computer. It will manage the memory and update timer, counter and internal register. So these are the functions which are performed by the processor. When the microprocessor executes the above task in the given sequence, it is called as the प्रोसेसर स्कॅन. ओके, जेव्हा एखादा मायक्रोप्रोसेसर हे सगळ्या गोष्टी एका सिक्वेन्समध्ये करतो तेव्हा त्याला काय म्हणतात? प्रोसेसर स्कॅन. मग फर्स्ट काय आहे? फर्स्ट प्रोसेस काय आहे तुमची? इनपुट स्कॅन. सेकंड प्रोग्राम एक्झिक्युशन. थर्ड आउटपुट स्कॅन. ओके, फोर्थ वन इज द फोर्थ अँड फिफ्थ दिस इज युअर कॉमन स्टेप. That is called as the housekeeping of memory management. So when the PLC is powered up, the processor runs the internal self-diagnostic and self-check prior to entering the mode. Okay, it was left in when the power was last shut down. Okay, so basically काय होतं? जेव्हा तुम्ही PLC ऑन करता, PLC ऑन केल्याबरोबर तुमचा जो PLC आहे तो कशामध्ये जातो? आधी सेल्फ डायग्नोस्टिक मोडमध्ये जातो. सेल्फ डायग्नोस्टिक मोडमध्ये तो चेक करतो की सर्व गोष्टी व्यवस्थित वर्क करताय की नाही. जसं तुम्ही आज मोबाईल स्विच ऑफ केलं, मोबाईल स्विच ऑन केल्यानंतर जेव्हा स्विच ऑन करता, इट विल टेक सम टाइम. द टाइम टेकन बाय द मोबाईल फॉर स्विचिंग ऑन इज इन से few second, 1 second, 2 second or something. Now why it will take that time? So because during that time it will check the self diagnostic, it will run the self diagnostic that there is a proper communication between your display, memory, then all the internal peripherals are properly, external peripherals are properly working or not, is there proper communication. So it will take the time for when it is going to be power on. Okay, so same thing is going to be happen in case of PLC also. When you are going to power up the PLC, the processor runs the self diagnostic or self check prior to entering the mode it was left in when the power was last shut down. During the diagnostic, if it is detected that any part of the PLC or processor is not functioning, such as faulty memory, improper communication with IO section, then the message is displayed on the window of the handheld programmer or VDT screen. जसं तुम्ही मोबाईल स्विच ऑन करून स्विच ऑफ केला आणि त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला एरर दाखवेल किंवा ते डिस्प्लेच होणार नाही. ओके, तुम्हाला बरेचदा मोबाईलच्या स्क्रीनवर एरर वगैरे येतो. समटाइम्स इट मे बी चार्जिंग एरर और समथिंग. ओके, सो और इट मे प्रॉपरली डज नॉट वर्क. So in case of PLC, if there is certain problem during the self diagnosis, at that time it will show a message on the screen or the terminal of the programming device. Now there are different modes in which you are going to put your PLC. What are these modes?
This is the commonly asked question in the interview as well as in the exam also. What are the various modes in which the PLC will work? So first one is the clear program memory mode. पहिला मोड काय आहे तुमचा क्लिअर प्रोग्राम मेमरी. सेकंड मोड इज द प्रोग्रामिंग मोड. क्लिअर प्रोग्राम मेमरी मध्ये काय करतो आपण, the already stored program is going to be erased. So in this program, in this mode, we are going to erase the previously recorded program into the PLC. Then second is the programming mode, in which you are going to download the new program into the PLC. Third one is the run mode. Once you have downloaded the new program into the PLC, and once the PLC memory is burned, at that time you are going to put into the operation, that is in the run mode. Testing program mode. Testing program mode, we are going to check whether the program is running in the proper manner or not, in which we are not going to connect the output devices. We are going to simply check the status of output LED. Okay, without connecting the actual output devices, in testing mode we are going to simply check the status of output LEDs to check whether the PLC program is properly executed or not. Then next is the diagnostic mode, in which you are going to check whether the PLC program is properly running or not. If there is certain problem, then just by making the connections we are going to just check it. Okay, so it is a diagnostic. It is used for troubleshooting purpose, and enter and access change code. Okay, so this is the way in which you are going to give the password protection and all these things. So when the PLC is in clear mode, the user program stored into the PLC memory can be clear. आता क्लिअर मोड मध्ये काय होतं की युजर प्रोग्राम जो आहे पीएलसी मेमरी मध्ये त्याला आपण क्लिअर करतो. ओके, सो हाऊ यू आर गोइंग टू क्लिअर दॅट प्रोग्राम? सो यू आर गोइंग टू क्लिअर दॅट प्रोग्राम हाऊ? सो जस्ट बाय पुटिंग द क्लिअर इन्स्ट्रक्शन. नाउ ऑल द मेमरी इज फ्री फॉर एंटरिंग द प्रोग्राम. ओके, त्याच्यानंतर काय होणार आहे की तुमची जी पीएलसी मेमरी आहे ती पूर्ण क्लिअर झालेली आहे. क्लिअर झालेली आहे म्हणजे काय केलेलं आहे तुम्ही? ओके, क्लिअर झाली म्हणजे त्यातला पूर्ण प्रोग्राम इरेज केला. इरेज केल्यानंतर मेमरी फ्री झालेली आहे. So now this memory is used for entering the new program. The new program can now be entered by bringing the PLC into programming mode. पण न्यू प्रोग्राम एंटर करण्याकरता तुम्हाला PLC चा मोड चेंज करावा लागेल आणि त्याला क्लिअर प्रोग्रामिंग मोड पासून प्रोग्रामिंग मोड मध्ये आणायचं. सो a new program can be entered into the PLC by bringing the PLC into programming mode, and then program instructions are entered one by one in sequence, and then we need to put the instruction, program instruction one by one. That should be in the logical sequence. Randomly नाही पिट अप करायचे. पहिली instruction त्याच्या related दुसरी, त्याच्यानंतर तिसरी, चौथी. So it should be enter into the logical manner. After entering the program execution can be checked by putting PLC in the test program run. तुमचा प्रोग्राम तुम्ही त्याच्यामध्ये टाकल्यानंतर काय करणार तर रन मोड मध्ये जाणार. रन मोड मध्ये काय करतो आपण की वी आर गोइंग टू चेक इट whether so we are going to put into the test mode first. After entering the program execution can be checked by putting the PLC into the test program mode. So in test program, PLC executes the user program but does not energize the output. टेस्ट प्रोग्राम मध्ये काय करते की पीएलसी प्रोग्रामला एक्झिक्यूट करते पण आउटपुटला एनर्जाइज करत नाही. ओनली स्टेटस आउटपुट इंडिकेटर्स आर ऑन. ओके, एक्च्युअल आउटपुट ऑन न करता ते काय करतं फक्त आउटपुट स्टेटस इंडिकेटरला ऑन करतं. Thus the program working can be checked without actually energizing the output. This avoids the prospective damage to the machinery on account of incorrect program. And why it is used? Because if I am going to directly connect the output devices and if I am going to directly energize the output devices, that may causes damage to my equipments if the program is not proper. So to avoid that, what I am going to do, I am going to just energize only the status indicator and not actually energize the output devices. The machine can run continuously by bringing the PLC into run mode. And if it is everything is okay, then we can put into the run mode. In run mode, the PLC first read the input, read the status of input devices, store into the memory, then execute the user program instruction one by one. And if any output are energized, the memory location for that output is updated by storing binary 1 at that memory location. So run mode मध्ये काय करते PLC आधी सर्व इनपुट रीड करतो. तुमच्या याच्या PLC मधला जर 10 इनपुट कनेक्ट असेल सो इट विल रीड द स्टेटस ऑफ ऑल द 10 इनपुट्स अँड 10 पैकी जर 5 ऑन असतील 5 ऑफ असतील तर ते 5 जे ऑन आहेत त्यांचं मेमरी लोकेशनला व्हॅल्यू 1 लिहिल आणि बाकीच्या मेमरी लोकेशनला व्हॅल्यू 0 लिहिलं जाईल. त्यानंतर तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट करेल आणि प्रोग्राम एक्झिक्यूट होताना आउटपुट जे येत आहे त्या आउटपुटचे जे मेमरी इमेज टेबल आहे आउटपुटचे जे मेमरी लोकेशन आहे त्या मेमरी लोकेशनला ते एनर्जाइज करता 1 लिहितं आणि
de-energize करता है, 0 लेता. When all the program is executed, okay, when your complete program get executed, the output devices are energized. Okay, once all the program is executed, then the all output devices are energized. After this, PLC will communicate with any connected devices like handheld programmer, personal computer, and will also perform the necessary memory management. Okay, and memory management will include updating the timer, counter, internal register, etc. This four-step process is called as the processor scan, and it is repeated over and over. The scan time for of the PLC is in millisecond. The scan time can vary from fraction of millisecond to hundreds of millisecond depending upon the size of the program. Each manufacturer lists the scan time based on use of 1K of program memory. 1K means 1024 words are there. Okay. Hello.